अहेरी येथील वसावी सेलिब्रेशन हॉल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अहेरी जिल्हा परिषद व पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात पदाधिकारी कार्यकर्ता आढावा बैठक घेण्यात आली। अहेरी तालुक्यात 6 जिल्हा परिषद 12 पंचायत समिती गट व गणांचे उमेदवाराकरिता आमदार राजे धर्मराव बाबा आत्राम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र बाबा आत्राम, सिनेट सदस्य तनुश्री धर्मराव बाबा आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर, कार्यकारी अध्यक्ष रियाज शेख, माजी कार्यकारी अध्यक्ष बबलू हकीम, भाजपाचे रवी ओलालवार, तालुका अध्यक्ष नाकेश मडावी, सुरेंद्र अलोणे यावेळी मंचावर उपस्थित होते। विविध क्षेत्रातून उमेदवारांचे नावे आले असून लवकर उमेदवार निश्चित होणार आहे। संभाव्य उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून दारोदारी भटकंती करीत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अहेरी हा आपला शेवटचा म्हणजे 12 तालुक्यापैकी 11 तालुक्याचा बैठक झाला। आता आपला 12वा तालुका मध्ये आपण शेवटचा बैठक आयोजित केलेला आहे। या बैठकीमध्ये उपस्थित जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रवींद्रजी वासेकर साहेब, आपले कृषी बाजार समितीचे सभापती व माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद रवींद्र बाबा आत्राम, तनुश्रीताई आत्राम, आपले सिनेट सदस्य तसेच हर्षवर्धन बाबा आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य, आपले बबलूजी हकीम, आमचे जुने सहकारी आणि माजी कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्याचप्रमाणे ज्यांनी आता नुकताच आपला पक्षात प्रवेश केले ते आपले एक बुलंद आवाज आहे, एक चांगला कार्यकर्ता आहे, कुठेतरी चुकून इकडे तिकडे गेले ते आपले रवींद्रजी ओलालवार, त्याचप्रमाणे रियाजभाई शेख, इथे तालुक्याचे अध्यक्ष मडावीजी, आपले नितीजी गुंडार, जळगीजी नेमकुद्री, आपले कुसुमा समाज आणि इथे उपस्थित असलेले सर्व पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधू आणि भगिनी, आजचा हा दिवस शेवटचा सभा आपण इथे अहेरीमध्ये घेतो आणि याच्यानंतर प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये 51 जिल्हा परिषद आहे, 102 पंचायत समिती आहे। या सर्व भागामध्ये मला फिरायचं आणि त्या जिल्ह्यामध्ये इतका म्हणजे एक राऊंड तर पहिले झाला होता प्राथमिक, त्याच्यानंतर आपण दुसरा राऊंड झाला आणि तिसरा राऊंड म्हणजे इलेक्शन अगोदरचा शेवटचा राऊंड असेल, त्याच्या माध्यमातून आपला उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्या सगळ्या क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद वाईज पंचायत समिती भागामध्ये काही भागामध्ये आपण फिरणार आणि सर्वसाधारण आपल्याला सांगतो की आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये, गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये लोक एकच सांगतात, कारण की जे चमत्कार आम्ही चामोर्शीला केला, चामोर्शीला जे चमत्कार झाला त्याच्यापेक्षा मोठा चमत्कार वडसाला झाला आणि वडसाला चमत्कार झाल्यानंतर आपण पाहतो की त्याच्या म्हणजे रिझल्ट रवींद्रजी ओलालवार, भारतीय जनता पक्षाचे म्हणजे ते सत्तेमध्ये असलेला पार्टी आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुद्धा हिंमत करून आपल्या पक्षामध्ये येणे म्हणजे धर्मराव बाबांच्या हातामध्ये काय जातंय त्याला माहित। पूर्ण जिल्हा म्हणजे काँग्रेसचा आतापर्यंत बीजेपीला हात लावला होता, तुम्ही स्वतःहून हात लावून आमच्याकडे हिंमत त्याला दूरच राहायचा, परंतु काय करणार हे, नाहीतर इकडे तिकडे गेलं तर मग नुकसान माझंच ना, म्हणून मी म्हटलं तर ते इकडे तिकडे न जाता वापस सुबह का बुरा अगर शाम को ठहरा है तो बुरा नहीं होगा।
उशीर झाला असेल, परंतु एक चांगला नेतृत्व आपल्याला प्राप्त काम करणारा, म्हणजे काम करणारा व्यक्तीचा तिथे कदर नाही, म्हणजे जे आरामात शाहीमध्ये राहतात त्यांचा कदर असतो. परंतु ज्या माणसाकडे वेळ नाही त्यांनी राजकारण करू नये असं माझं तरी मत. फक्त उदाळी मारणे या हॉस्पिटल गड्डे बनवले आणि गड्डे बनवल्यानंतर बाकीचं काम उद्घाटन होईपर्यंत केव्हा तरी 10 वर्ष अगोदरचा फोटो काढायचा आणि गडकरी साहेबांचा बर्थडे आला की त्या मंत्री असतानाचा फोटो काढायचा आणि टाकायचा. त्याच्यामध्ये 3 मुकुट आहेत, 3 त्रिकूट महाविकुट एकच का जुने फोटो काढायचा आणि टाकायचे की हे ह्यांना भेटले आणि ह्यांना यांचं स्वागत केलं. राहतालाही गेलं आणि राहतात मुंबईला आणि गडकरी साहेबांचा बर्थडे नागपूरला, तिकडे जाते फोटो व्हॉट्सअप. म्हणजे ह्याच्याकडे दुसरं कामच. आता काम सुरू झालं त्याच्यावर टीका, उद्घाटन झाला त्याच्यावर टीका, आता भरती सुरू झाला त्याच्यावर टीका. म्हणजे भरती लोकांना नोकरी लावलं तरी ह्यांना रडू येते, रस्ते झाले तरी ह्यांना रडू येते, काम केलं तरी रडू येते. आता मी काय भजन करू? आता काय केलं? म्हणजे काही मी केला आणि ते कपडा इकडे गेला, गणपतीचा मोठा नेता, त्याला माझ्या पांढर दाढी पाहिलं तर त्याला त्या माणसाला दाढी देत नाही तर मी काय करू? आता मला पांढरा योग्य का लागेल मी काय? स्वतःच्या मुलीला सांभाळता येत नाही म्हणजे ते मुलगी काय तर मुलगीला लग्न करून दिल्यानंतर ते हक्केकर झाले. आता माझं काय समान गेले, आता घरी सांभाळायचं काय सांभाळायचं गेले, आता ते जातील कुठेतरी आपलं त्यांच्या सासूरवाडीला. आपलं काम तिथपर्यंत झालं, लग्न झालं की सांभाळ. पण ह्याला काय म्हणजे मुलीला सांभाळता येत नाही, ती सुद्धा कधीतरी येईल. कोणाला त्याचा किती दिवस राहणार राजकारणाच्या भिन्ना? आपला धंदा तो होईल ते 70 साल तो येईल क्या और क्या? मेरा दुकान ही भी दुसरं आपल्याकडे कामच नाही. शेती कधी केलं का मी? आम्ही एकच काम करतो, जनसेवा ही एकच काम आहे. लोकांकरता झटायचं, लोकांकरता काम करायचं. 3-3दा लोकांनी पाडलं आणि 5दा निवडून दिलं. बाकीचे आमदार पाच एकदा आले की दुसऱ्यांदा आले का तुमच्या बाजूचे? म्हणजे आपल्याला काम करत राहावं लागते, लोकांसाठी हिताकरता काम करावं लागते, झटावं लागते, तरच आपण पुढे जातो. म्हणून आता आपल्याला इथे एकच मी सांगायचे, खुर्ची एक आहे. त्यात आता विधानसभेला मी उभा झालो, आता माझ्यासोबत 4 लोक इच्छुक होते. माझा तर 4 नंबरवर नंबर होता. 1 नंबर कसा आला ते पण सुद्धा माहिती. ते तिकडे शिरोजामध्ये फार काम केले होते, म्हणून 18,000चा लीड आला शिरोजामध्ये. तर सगळे इच्छुक राहतात, परंतु इच्छुक असताना एकालाच एमएलएचं तिकीट भेटते आणि एक भेटला तर तो एकच निवडून येणार तर येणार नाही. म्हणून आपण जे आहे आपला नेतृत्व जेव्हा सांगतो की एक आपण या फलाना रामाला दिला, गिरमाला दिला, त्याला दिला, ह्याला दिला, ज्याला तिकीट मिळाला त्या दगडाला शेतूर आपण लावलं, तोच दगड आपण देतो समजून आपल्याला काम. नाही तर त्यांचं भाग्य होईल. गेले मी 4 लावतो, ते 3 लगेच मी 1 लावतो. हे जे आहे बरोबर
तुम्हाला मी नाही उंदा उंदा मराठी हे घराघरामध्ये भांडण लावायचं काम काही लोक केले आणि ते भांडण तर झालं तर आता नाही तर कुठं आपण ते झालं चांगला संधी होत गुडघ्याला एक वेळ आता देऊन टाकला आता गुडघ्याला गुडघ्यासोबत जावा नव्हतं आता ते काही पूर्वी झाला 29 मला जाऊ मी 29 ना 29 के बाद 39 नहीं 34 के बाद 39। एस मराठी न्यूज साठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली।